आणि यानंतर आता सुप्रिया सुळेंसंदर्भातली एक बातमी आहे। राज्यातील एक मंत्री खूप बोलतायत आणि हा मंत्री बायकोच्या आड लपतो आणि सगळे उद्योग करतो। 4-6 महिन्यात या मंत्र्याची विकेट पडणार असल्याचं सुप्रिया सुळेंनी म्हटलंय। पुण्यात झालेल्या पक्षाच्या बैठकीत सुप्रिया सुळेंनी हे वक्तव्य केलंय। त्यामुळे सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कोणत्या मंत्र्याकडे आहे अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे। 100 दिवसात एक बळी गेला, 6 महिने थांबा, आणखी एक बळी जाणार। नाव आत्ताच जाहीर करणं योग्य नाही। जो बायकोच्या आड लपतो आणि सगळे उद्योग करतो त्याचा बळी जाईल। राज्यातील एक मंत्री खूपच बोलतोय। हे डरपोक मंत्री कोण लवकरच संपूर्ण महाराष्ट्राला कळणार आहे। 4 ते 6 महिन्यात त्यांचीही विकेट पडेल। बरं झालं पक्ष फुटला। 2 मुलं असलेल्या बायकोच्या गाडीत बंदूक ठेवू शकतो अशा फालतू माणसाबरोबर काम करणं शक्य नाही। मी विरोधी पक्षात आयुष्य काढेल पण नैतिकता सोडणार नाही। तर सुप्रिया सुळे यांचं हे विधान सध्या चांगल्याच चर्चेत आहे। त्यामुळे ते म्हणतायत ते मंत्री नेमके कोण आहे ती चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरू झाली। संतोष भाऊच्या घरी गेले, त्याच्या आईने माझा हात धरला, तुम्ही टीव्हीवर पाहिलेही असेल। माझा हात धरला, सांगितलं तू मला न्याय देणार का, शब्द दे मला सुप्रिया, तू मला न्याय देशील। शब्द दे तू नाही। आता न्याय देण्यासाठी मी खरं रेकॉर्डिंग करते का त्यात प्रॉब्लेम होईल त्या त्याचीच हेडलाईन होईल। मी तुम्हाला सांगू, मला कधी कधी वाटतं बरं झालं पक्ष फुटला, कारण ते जर या पक्षात असते, मी त्या पक्षात असते, तर ते तरी राहिले असते, नाही तर मी तरी राहिले असते। मी त्या पक्षात काम करू शकत नाही ते आता मानत आणि सगळ्या दुनियेला माहिती आहे की माझी लढाई त्यांच्याबरोबर पक्ष एक असतानाही होती। मी हे कधी बाहेर बोललेले नाही, पण आज संघटनेत बसलोय। जो पुरुष स्वतःची जी बायको असेल ती आपल्या मुलांची आई आहे, तिच्या गाडीत बंदूक ठेवू शकतो, अशा पुरुषाबरोबर एक तर पुरुष नाहीच आणि त्याच्याबरोबर मी काम करणार नाही। आणि तेव्हापासून लढाई सुरू झाली। मी आज पहिल्यांदा ही गोष्ट बोलतो आणि मी माईकवर पण बोलते, मी नाही कोणाला का बोलतो, कारण मी आधी फालतू लढाई करत। रिपोर्ट आहे ना, त्या रिपोर्ट मध्ये असं आता आलेलं आहे, बाहेर हळूहळू येतंय। आता कोण बाहेर करतंय, मी तर काही मंत्रिमंडळात नाहीये, कुठून तरी माहिती बाहेर येतात, कोण काढतंय तेवढे आपण सगळेच हुशार आहोत। त्याच्यात अशी एक नोट झाली आहे, एका गृहस्थांनी